माहितीये का? कारण एक भयंकर राक्षस ज्याचं नाव होतं हिरण्याक्ष, हा नास्तिक दैत्य हिरण्यकश्यपूचा भाऊ होता. अत्यंत बलाढ्य, नास्तिक, अहंकारी आणि अधर्मी. त्याचं ध्येयच होतं ब्रह्मांडावर राज्य करून पृथ्वीचा धर्म नष्ट करणं. त्याने वसुधेचं अपहरण केलं आणि तिला ब्लॅक होल अर्थात खोल समुद्रात लपवून ठेवलं. कारण त्याला माहिती होतं पृथ्वी म्हणजे जीवन, धर्म आणि संस्कृती. हिरण्याक्ष म्हणायचा, देव कुठे आहेत, माझ्याशी कोण लढेल? पण त्याला माहिती नव्हतं श्री विष्णूंचा वराह अवतार येतोय त्याच्या दर्पाचा नाश करायला. जगात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा एक शक्ती निर्माण होते, तीच म्हणजे वराह. चला सकल हिंदू समाजासोबत पुढच्या भागात पाहूया वराह आणि हिरण्याक्ष यांच्यातलं जबरदस्त युद्ध. पृथ्वी पाताळात का गेली होती हे माहितीये का? कारण एक भयंकर राक्षस ज्याचं नाव होतं हिरण्याक्ष, हा नास्तिक दैत्य हिरण्यकश्यपूचा भाऊ होता. अत्यंत बलाढ्य, नास्तिक, अहंकारी आणि अधर्मी. त्याचं ध्येयच होतं ब्रह्मांडावर राज्य करून पृथ्वीचा धर्म नष्ट करणं. त्याने वसुधेचं अपहरण केलं आणि तिला ब्लॅक होल अर्थात खोल समुद्रात लपवून ठेवलं. कारण त्याला माहिती होतं पृथ्वी म्हणजे जीवन, धर्म आणि संस्कृती. हिरण्याक्ष म्हणायचा, देव कुठे आहेत, माझ्याशी कोण लढेल? पण त्याला माहिती नव्हतं श्री विष्णूंचा वराह अवतार येतोय त्याच्या दर्पाचा नाश करायला. जगात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा एक शक्ती निर्माण होते, तीच म्हणजे वराह. चला सकल हिंदू समाजासोबत पुढच्या भागात पाहूया वराह आणि हिरण्याक्ष यांच्यातलं जबरदस्त युद्ध.